नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण शिकणार आहोत नफा आणि तोटा म्हणजेच शेकडेवारीवरील काही उदाहरणे. जसं की हा प्रश्न रत्नागिरी पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. आता प्रश्न असा आहे मित्रा, एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो, तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होतो. ठीक आहे, तुला येथे नफा झाला की तोटा झाला ते टक्केवारीमध्ये काढायचं आहे. ठीक आहे, आता बघ, एक विक्रेता 10%नी किंमत वाढवून, ठीक आहे, आता 10%नी जर किंमत वाढवली तर 100वर 10% म्हणजे किती, 110 रुपये. ठीक आहे, इथे मी लिहितो 110. पहिले काय केली, किंमत वाढवली, त्याच्यानंतर 10% सूट दिली. आता 10% सूट म्हणजे काय रे, तर 90%. ठीक आहे, तर येथे बघा 100पैकी येथे तोटा झाला की नफा झाला ते तुला सांगायचं आहे. मग 100 गुणिला 110% म्हणजेच 110 भागिले 100 गुणिला 90% म्हणजेच 90 भागिले 100. हा 100 यासोबत कॅन्सल करून टाका, 0 यासोबत कॅन्सल, हा 0 यासोबत कॅन्सल, आणि 11 गुणिला 9 म्हणजे 99. ठीक आहे, 11 गुणिला 9 म्हणजे किती, 99. आता हे 99 100पेक्षा 100%पेक्षा कमी आहे की जास्त आहे रे, तर 1 कमी आहे. म्हणजे 100%पैकी हे जे 99 आहे हे काय आहे, 1 कमी आहे. आणि जेव्हा 1 कमी असतो म्हणजे हा काय होतो, तोटा होतो. ठीक आहे, म्हणजेच तुला लिहायचं आहे पर्याय क्रमांक 2, 1% काय झाला आहे, तोटा झाला आहे. समजा याचं उत्तर जर 99च्या जागी 101 आलं असतं तर तुला बघ 100पेक्षा 1 जास्त आहे म्हणजे 1% नफा असं लिहावं लागलं असतं. पण येथे 100पेक्षा 1 कमी आहे, जे आपलं उत्तर आलेलं आहे 99. ते 99 100%पेक्षा 1 कमी आहे म्हणजे 1%ने काय झाला, तिथे तोटा झाला. तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न. रत्नागिरी ग्रामीण पोलीस 2023मध्ये हा विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. चला बघूया नंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 बघा, 11 पुस्तकाची किंमत 92.4 रुपये आहे. ठीक आहे, जेव्हा 11 पुस्तकाची किंमत 92.4 असते तेव्हा त्या 92.4ला 11ने भागा म्हणजे तुला मिळते एका पुस्तकाची किंमत. ठीक आहे, मग आता 92.4ला जर आपल्याला 11नं भागायचं असेल तर काय करशील रे, 924 भागेला 11 कर. ठीक आहे, 11 एका 11, 11 8 88, उरले किती 4 आणि हे 4, 11 चौक 44. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर किती येते इथे, 84. ठीक आहे, पण पॉईंट नंतर एक संख्या असल्यामुळे इथे सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या द्यायची. म्हणजेच ही झाली एका पुस्तकाची किंमत 8.4, ही काय झाली 8 रुपये 40 पैसे, ही काय झाली एका पुस्तकाची किंमत. तुला अशा 15 पुस्तकाची किंमत काढायची आहे. म्हणजेच याला काय कर, 15ने गुणाकार कर, 15 चौक 60, 0 हातचे आले 6, 15 8 120, आणि 120 आणि 6 126. एक नंतर पॉईंट देऊन दे म्हणजे इथे येईल. म्हणजेच किती रे मित्रा, 126 रुपये. 15 पुस्तकाची किंमत येईल 126 रुपये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. असा हा अत्यंत सोपा प्रश्न होता जो पालघर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 3 बघा, विक्री किंमत तोटाच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती. ठीक आहे, विक्री किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास म्हणजेच समजा आता आपण इथे लिहू, तोटाला गृहीत धरूया आपण x आणि विक्री किंमत कशी राहील, तोट्याच्या दुप्पट आहे म्हणजेच 2x. ठीक आहे, जेवढी तोट्याची किंमत आहे त्या तोट्याच्या किंमतच्या विक्री किंमत कशी आहे, डबल आहे, दुप्पट आहे. म्हणजेच विक्री किंमत किती रे, जर तोटा x असेल तर विक्री किंमत 2x. ठीक आहे, आता बघ आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. काय काढायची आहे, खरेदी किंमत.
मग खरेदी किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तुला? खरेदी किंमत काढण्यासाठी विक्री प्लस तोटा कर. विक्री अधिक तोटा म्हणजे विक्री किती? 2x आणि तोटा किती? x म्हणजे खरेदी किंमत किती येईल? 3x. ठीक आहे, खरेदी किंमत किती? 3x. पण या आता तोट्याचे तुला काढायचं आहे शेकड्यामध्ये प्रमाण, म्हणजेच खरेदी किंमतपैकी तोटा झाला आहे. ठीक आहे, खरेदी किंमतपैकी तोटा तर 100% किती? ठीक आहे, हे आपलं सूत्र आहे. खरेदी किंमतपैकी तोटा, तोटा किती आहे रे मित्रा? x आहे. खरेदी किंमत किती आहे? 3x आहे. तर बघ, x आणि x कॅन्सल, 100/3. 100/3 हेच आहे आपलं उत्तर. 100/3 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न तुला चंद्रपूर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. संदीपने 5 लाख. ठीक आहे, आता 5 लाखावर किती शून्य आहे हे तुला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे झाले 5 लाख. 5 लाख रुपयाची गाडी 6% नफ्याने विकली. ठीक आहे, 5 लाखावर त्याला 6% नफा झाला, म्हणजे 6/100. 2 शून्य यासोबत कॅन्सल. 5 सख 30. 30वर 1 2 3 शून्य लावून दे, म्हणजेच 30,000. ठीक आहे, म्हणजे 5 लाखावर त्याला 30,000 नफा झाला. ठीक आहे, तर संदीपला किती रुपये मिळतील? ठीक आहे, म्हणजेच 5 लाखावर त्याला 30,000चा नफा झाला, म्हणजेच 5 लाख अधिक 30,000 म्हणजे मित्रा 5,30,000. ठीक आहे, 5,30,000 आणि 5,30,000 म्हणजेच 5.3 लाख. ठीक आहे, 5.3 लाख म्हणजेच पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न तुला नाशिक पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5. रमेशने 2% दलाली घेऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयाला मिळाली? ठीक आहे, आता 2 लाखावर त्यानं 2% काय घेतली? दलाली घेतली. ठीक आहे, मग आपण सुरुवातीला लिहू इथे 2 लाख. ठीक आहे, या 2 लाखावर किती आहे रे? 2% दलाली आहे. मग 2% म्हणजे 2/100. 2 शून्य या 2 शून्यसोबत कॅन्सल. 2 2 4 वर 1 2 3 शून्य म्हणजे 1 2 3. ठीक आहे, म्हणजे 2% किती रे? 2 लाखावर 2% म्हणजे 4,000 रुपये. आणि या 4,000 ही काय झाली? दलालीची किंमत झाली. ही दलालीची किंमत एकूण मूळ रकमेत ॲड कर, म्हणजेच 2 लाख अधिक 4 म्हणजे किती रे? 2 लाख अधिक 4,000 म्हणजे 0,0,0,402. 2,04,000 आणि 2,04,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 2,04,000 रुपयाला त्याला कार मिळाली. ठीक आहे, हा प्रश्न तुला पुणे शहर पोलीस 2023मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 6 बघा. एका वस्तूची विक्री किंमत खरेदीच्या निमपट म्हणजे रे अर्धी. ठीक आहे, निमपट म्हणजे काय होते? अर्धी. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत खरेदीच्या निमपट आहे. म्हणजे समजा ही आहे खरेदी किंमत, ही आहे विक्री किंमत. समजा खरेदी किंमत जर x असेल, खरेदी किंमत x असेल, विक्री किंमत काय राहील? त्याच्या अर्धी राहील, म्हणजे x/2. ठीक आहे, मग तुला नफा किंवा तोटा किती? तर नफा किंवा तोटा किती हे काढायचं आहे. म्हणजेच खरेदी किंमत किती रे? खरेदी किंमत आहे x. विक्री किंमत किती? x/2. तर 100%पैकी किती? ठीक आहे, म्हणजेच 100 x/2. x/2 गुणिले 100 म्हणजेच 100
एक्स भागिले 2 आणि हा किती आहे एक्स, याच्या अपॉरमध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. इथे जर आपण गुणिले करतो तर तुला लिहावं लागेल 1/x. ठीक आहे. एक्स भागिला एक्सचं उलटं 1/x. 0 आणि 0 कॅन्सल. 100 भागिले 2 म्हणजे किती रे 50%. आता हे जे 50 आहे हे 50 कसे आले आहे 100पेक्षा कमी आहे. 100पेक्षा कशी आहे 50 कमी आहे. मग 100पेक्षा कमी आहे म्हणजे काय झाला तोटा झाला. ठीक आहे. 100पेक्षा जास्त असते तर नफा, पण हे 100पेक्षा कशी आहे कमी आहे म्हणजेच 50% काय होईल तोटा होईल. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. हाच प्रश्न तुला सरळ सरळ सॉल्व जर करायचा असेल तर बघ, खरेदी किंमत किती आहे. समजा खरेदी किंमत जर आपण 2 घेतली तर विक्री किंमत त्याच्या अर्धी आहे, निमपट आहे, म्हणजेच विक्री किंमतला आपण गृहीत धरू 1. ठीक आहे. जर खरेदी किंमत 2 असेल तर विक्री किंमत 1 राहील, तर गुणेला 100 कर म्हणजे 100 × 100. 100 भागिला 2 म्हणजे किती 50. ठीक आहे. आता हे जे 50 आहे हे 100पेक्षा कशी आहे रे कमी आहे. 50 उत्तर जे आलेलं आहे, समजा आपलं जर उत्तर 120 आलं असतं तर हे 100पेक्षा कसे आहे 20 जास्त आहे म्हणजे आपण 20% नफा म्हटलं असतं, पण 50% उत्तर आलं आहे म्हणजे हे 100पेक्षा कशी आहे कमी आहे. जेव्हा 100पेक्षा कमी असेल तेव्हा तोटा होतो. मग 100पेक्षा कितीनं कमी आहे 50%ने कमी आहे म्हणजे काय झाला तोटा झाला. पर्याय क्रमांक 3. आणि अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण 6 प्रश्न कवर केले. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.